आपल्याला पाहायला मिळाली, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं धन्यवाद. ह्या वाढदिवसानिमित्त, या स्पर्धेनिमित्ताने हळदी कुंकाची व्यवस्था, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपण महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सर्व इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे. श्री गणेश जांभूलपाडा संघाचे कर्णधार, चला नाणेफेकीसाठी कर्णधार आलेले आहेत. बीजी कासने संघाचे कर्णधार, चला नाणेफेकी करून घेऊयात. आज महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इच्छुक जे रक्तदाते आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे, देशाची सेवा करण्याची एक नामी संधी रक्तदान आपल्याला करून देतं. तर सर्वांना विनंती आहे आपण स्वतः स्वइच्छेने रक्तदान करून या संपूर्ण कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमाला हातभार लावायचा आहे. 9:40 झालेले आहेत. सर्वांना विनंती आहे, खास करून पीजी कर्णधार, चला नाणेफेकीसाठी. पहिलाच सामना श्री गणेश जांभूलपाडावरचे सामना असणार आहे. पीजी स्पोर्ट कासने जांभूलपाडा संघ इथे उपस्थित आहे, वेळेच्या आधी उपस्थित आले, त्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतोय. सन्माननीय गगे काकांचं शुभ आगमन झालं, वेलकम. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कोंडूरामजी गगे काका, शादिकजी शेख साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं, वेलकम शादिकजी शेख काका. आपण या स्पर्धेला आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली. खऱ्या अर्थाने 4 दिवसाचा जर विचार केला तर मान्यवरांची मायदळी पाहायला मिळाली. खूप सारे मान्यवर आले, खूप सारे संघ आले. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. किती सारे प्रेक्षक आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला जोडलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस काय तर स्वर्गीय महादेव दळवी भाऊसाहेब स्मृती चषक 2025चा शेवटचा दिवस, फायनल मेगा फिनाले. आज संध्याकाळी कोण ह्या स्पर्धेचा विजेता होईल. आणि या स्पर्धा म्हणजे काय तर आमचे युवा सेने शाखा प्रमुख सन्माननीय भूषणजी दळवी साहेब यांचा वाढदिवस, आणि या वाढदिवसानिमित्ताने खूप चांगलं त्यांचं सामाजिक उपक्रम आहे. आदिवासी मुलांना शाळेत बॅग वाटप असतं, आदिवासी मुलांना शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप असतं. कोरोना काळामध्ये किराणा साहित्य सामान त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच अनेक वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, उत्कृष्ट किल्ले बांधणी स्पर्धेचं बक्षीस असेल, अनेक उपक्रम भूषणजी दळवी यांच्या माध्यमातून केले जातात. आणि गावामध्ये सामाजिक सलोखा कसा राहील, गावामध्ये सर्व एकत्रित कसं राहील, याचा विचार करून हे व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच काम करताना पाहत असतात. भूषण दळवी साहेब यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानंतर जर शुभेच्छा संपूर्ण अमर स्पोर्ट्स कासने, पीजी स्पोर्ट कासने, संपूर्ण कासनेकर, आम्ही कासनेकरांच्या वतीनं आपणास खूप साऱ्या शुभेच्छा भूषणजी दळवी साहेब. चला पीजी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी चला, वेळ होतोय. टॉस साठी चला. पीजी स्पोर्ट्स कासने कर्णधार, चला. भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन आहे आज. सर्वांना विनंती आहे, ज्या ज्या रक्तदात्यांना काल सूचना केलेली आहे रक्तदानासाठी, त्यांनी कृपया लवकरात लवकर येऊन या ठिकाणी रक्तदान करून आपली सेवा बजावायची आहे.
सन्माननीय गायकर दादांचे आगमन झालेलं आहे. वेलकम. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. धन्यवाद. चला पीजीचे कर्णधार नाणेफेकी करून घ्या आधी. चला नाणेफेकीसाठी गायकर भाऊंना विनंती करतो, आपण पुढे या. आजच्या दिवसातील पहिलाच सामना, पहिलीच भिडत स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब सुमृती चषक 2025. सामना आहे श्री गणेश जांभूलपाडा वरच्या पीजी स्पोर्ट कासने. नाण्याच्या एका बाजूला अर्थातच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ते अर्थातच स्वर्गीय भाऊसाहेब अर्थात महादेव दलवी स्मृती चषक 2025. नाण्याच्या एका बाजूला ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे अर्थातच सन्माननीय युवासेना शाखा प्रमुख भूषणजी दलवी साहेबांची प्रतिमा. मी सन्माननीय गायकर भाऊंना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय लाडके व्यक्तिमत्व कोंडूरामजी गगी काका हे सुद्धा इथे आम्हाला जॉईन झालेत. नाणेफेकीचा कौल गायकर भाऊंच्या शुभ हस्ते उडवला जातो. भूषण दलवी म्हणणे आणि आलंय सुद्धा भूषण दलवी. नाणेफेकी जिंकली ती श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाने, श्री गणेश स्पोर्ट जांभूलपाडा संघाने. मी मान्यवरांना विनंती करतो, आपण पुन्हा असं व्हायचं आहे, बसून घ्यायचं आहे. नाणेफेकी जिंकली आहे श्री गणेश जांभूलपाडा. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताना आपण प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 3 ओव्हरचा सामना आहे म्हणून 25 ते 30 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार. 25 ते 30 धावांवर रोखणारे असे कुठे ट्रम्प कार्ड गोलंदाज ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याकडे असतील की त्यांच्याकडनं तुला आणि संघाला सर्वाधिक अपेक्षा असेल? आहे आकेश आहे, मी आहे, स्वतः निवृत्ती आहे, सुमित आहे. या चौघांमध्ये ओव्हर दिले जातील. 3 ओव्हरचा सामना आहे, कोण चांगलं करेल त्याच्यावर आहे. निश्चितच शेवटचा प्रश्न असेल, ह्या नियोजनाबद्दल काय म्हणाल? अप्रतिम आयोजन आहे. मागील 3 दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे. आपण ह्या संपूर्ण आयोजनाला काय म्हणाल? आयोजन हे स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चांगलीच आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. हे होते श्री गणेश संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पीजी स्पोर्ट कासने. पीजी स्पोर्ट कासने संघाचा नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय असता? आमचा पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असता. आता इथे मात्र आपल्याला प्रथम फलंदाजी करायची, बॅटिंग करायची, तर किती धावांपर्यंत जायचा प्रयत्न असेल 3 षटकामध्ये? 40 ते 45 धावांचा टार्गेट ठेवणार. 40 ते 45 धावांचं टार्गेट. संपूर्ण विभागामध्ये आपण थोडंसं उशीर झालेलं आहे. संपूर्ण संघ आज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच लगेच होते पीजी स्पोर्ट कासने संघाचे कर्णधार कुणाल. आणि नाणेफेकी जिंकली ती म्हणजे श्री गणेश स्पोर्ट जांभूलपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले पीजी स्पोर्ट्स कासने संघाला. ओडू कॉम्बॉक्स. पीजी कासने तयार राहायचे फलंदाजीसाठी.
हॅलो, सन्माननीय दिनेशजी गोंडे साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम दिनेशजी गोंडले. पहिलाच सामना श्री गणेश जांभूलपाडा वर्सेस असणार आहे पीजी स्पोर्ट कासने. आमचे समालोचक आलेले आहेत. विनंती आहे आपण आता पहिला सामना श्री गणेश जांभूलपाडा पीजी स्पोर्ट कासने संघाचा सामना आहे. नाणेफेकी झाली आहे. नाणेफेकी जिंकली ती श्री गणेश जांभूलपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजी आमंत्रित पीजी स्पोर्ट कासने संघाला. ओडू सर. ग्रामस्थ मंडळ कासणे आयोजित स्वर्गीय महादेव दळवी स्मृतिचषक कासणे 2025चा क्रिकेटचा हा महारण संग्राम आणि याच्या अंतिम दिवसातला पहिला सामना पीजी स्पोर्ट्स कासणे विपक्ष श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा या उभय संघांच्या दरम्यान असेल. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची की आजच्या दिवसातला प्रत्येक सामना हा 3 षटकांचा असेल. आज आपल्याला सगळ्यांना वेळेची जी बंधनं आहेत त्या वेळेच्या मर्यादा सगळ्यांना पाळाव्या लागतील. प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल आणि ऑफिशियल्सला विनंती असेल की आपण मैदानात गेल्यानंतर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. थँक्यू. आजचा पहिल्या सामन्यातला नाणेफेकीचा कौल श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ विजयी झाला आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर या घरच्या मैदानावर यजमान असणाऱ्या पीजी स्पोर्ट्स कासणे या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. चला, दोन्ही सलामीवीरांची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवायची. दोन्ही टीमचे 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये बसणं अनिवार्य असेल आणि श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय.
जांभूळपाडा संघ आपल्याला वारंवार घोषणा करावी लागते, आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि आपल्या पहिलं षटक पूर्ण व्हायच्या अगोदर जर आपला 12वा खेळाडू इथे उपस्थित राहिला नाही तर आपल्याला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. पीजी स्पोर्ट्स कासणे या संघाचे दोनही सलामीवीर आता मात्र मैदानात येताना दिसत आहेत आपल्याला. 3 षटकांचा सामना झटपट क्रिकेटमध्ये आपण गेली मागच्या 3 दिवसांमध्ये अनेक रंजक लढती याच मैदानावर स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक कासणे 2025च्या या महारण धुमाईमध्ये अनुभवल्या. सर ते शेवटी प्रत्येकाचं स्वप्न या संपूर्ण स्पर्धेचा जे काही शीर्षक विजेता आहे टायटल विनिंगच्या दिशेनं पावलं टाकली जात आहेत आणि ही संपूर्ण स्पर्धा युवासेना शाखा प्रमुख माननीय भूषणजी दळवी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाला आपण अवतरित करत आहोत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भव्य रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलेलं आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत लाईफलाईन ब्लड बँक बाबगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. लाईव्हच्या माध्यमातून ऐकणाऱ्या तमाम प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की आपण 10 ते 3 या वेळेमध्ये रक्तदान करू शकता आणि त्याचबरोबर आज दुपारच्याच वेळेमध्ये खास आपल्या माता भगिनींकरता आपण हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर सातत्यानं उत्कंठा शिगेला पोहोचवणारा खेळ, क्रिकेट म्हटल्यानंतर काळजाचा ठोका चुकवणारा खेळ आणि याच क्रिकेटमधनं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण जसं नवतरुणाईला खऱ्या अर्थानं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो, अगदी त्याच पद्धतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून समाजासमोर नवा पायंडा निर्माण करता येईल, नवा आदर्श निर्माण करता येईल आणि त्यातून प्रबोधन घडेल. ही जी काही वृत्ती माननीय भूषणजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळते त्याचं खरंच कौतुक करावं लागेल. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा त्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पुढच्या 15 सेकंदामध्ये पहिला बॉल पडणं अनिवार्य असेल. जांभूळपाडा संघ थोडंसं जे आपल्याला टायमिंग काउंटिंग सांगितलं जातं, जो टाइम स्लॉट आपल्यासाठी निश्चित केलेला आहे त्या दरम्यान फर्स्ट इनिंग कंप्लीट होणं अत्यंत आवश्यक असेल. श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाकडनं सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज आकेश. स्ट्रायकिंग एंडला पीजी स्पोर्ट्स कासणे संघाचा देखील 12वा खेळाडू नाही आहे. आलाय कासणे संघाचा 12वा आलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर 2 मिनिटं पंच 2 मिनिटं. दोन्ही संघ आला स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला कल्पेश पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल कुणाल आणि अखेरचा हा पहिला चेंडू. हिअर वी गो फर्स्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट डे लास्ट डे. यावेळेला मात्र निश्चित अनप्लेबल यॉर्कर बॉल पहिल्या चेंडूवर आकेशनं आपल्या गोलंदाजीमधलं सामर्थ्य दाखवलंय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं कोणत्याही प्रकारचं तोडीस तोड उत्तर मात्र अवेलेबल नाही आहे. ट्रॅकर बॉल होता यावेळेला पुल. या सिटीज पॉवरफुल चेंडू निघून चालला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. आजच्या दिवसातला हा घणाघाती षटकार. बॅटनं मात्र श्री गणेशा केलाय. कल्पेशनं जर षटकारांची हॅट्रिक साधली तर भूषण दळवी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चेंडू क्रमांक 3. यावेळेला तेज तर्रार चेंडू वाईट गार्ड करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगानं बीट केलं गेलंय बॅटर कल्पेशला. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर यॉर्कर लेनचा होता. अनप्लेबल यॉर्कर बॉलला तिथे मात्र सन्मान दिला गेला बॅटर कल्पेशकडनं. परंतु दुसऱ्या चेंडूवर मागच्या चेंडूवर विचारलेल्या प्रश्नाला तिखट अतिशय जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक बॉलरचं. यावेळेला वन्स अगेन डीप कव्हर मध्ये खेळलेला फटका. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा, क्षेत्ररक्षकांच्या व्यूहरचनेला भेदणारा कल्पेशच्या बॅटमधनं आलाय हा चौकार.
करावी लागेल. एकीकडे गोलंदाजाचे देखील प्रयत्न लाजवाब आहेत. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये केवळ 2च फिल्डर आपण आउट ऑफ 38 सर्कल डिप्लॉइड करू शकता. आणि अशा वेळेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला तुम्ही ऍज अ स्ट्रायकर बॅटर म्हणून बॅटिंग करत असता त्या क्षणाला तुम्हाला फिल्डिंग सेटअपच्या अगेन्स्ट खेळणं हे अनिवार्य असतं आणि अगदी त्याच पद्धतीचं प्रदर्शन आहे. ज्या चेंडूवर खेळता येत नाहीये त्याला सन्मान आहे, पण जो चेंडू स्लॉटमध्ये आहे त्याला मात्र या क्षणाला पार्किंग लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, ऑफकटर आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली परंतु यष्टीरक्षकापर्यंत कॅरी होऊ शकला नाहीये. कमालीची गोलंदाजी आकेशकडनं देखील. एक षटकार आणि चौकार आल्यानंतर देखील समोरच्या फलंदाजाला मात्र या क्षणाला विवंचनेत पाडणारी ही गोलंदाजी आहे आणि या चक्रव्यूहामध्ये हे जाळे ओढले जातात. यालाच तर क्रिकेट आपण असं म्हणतो. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र ओव्हरपिच बॉल होता. 38 सर्कलमध्येच मिडॉनला चेंडू इथे फील्ड केला जाईल. डॉट बॉल न झाली हे सांगता या पहिल्या सामन्यामध्ये निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या पीजी स्पोर्ट्स कासणे या संघाची धावसंख्या कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 10 धावा आल्यात. खरं तर या षटकाचं जर आपण विश्लेषण केलं, पहिला चेंडू डॉट आला, यॉर्कर बॉल होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर एक पॉवरफुल पुल शॉट कल्पेशच्या बॅटमधनं आकेशच्या विरोधात आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हवाई सफर करणारा एकदम षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता परंतु तेज तर्रार. जांभूळपाडा संघ टीम हर्डलला जर आपण इतका वेळ घेत असाल मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला सातत्यानं घाई करण्यामागे कोणतंही वैयक्तिक नियोजन नाही आहे, परंतु आजचा दिवस आज जवळपास आपल्याला 11 ते 12 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे या सगळ्या वेळेची जी बंधनं आहेत ती मात्र पाळावी लागतील. आणि आपण पहिल्या षटकाचं विश्लेषण करत होतो. त्यानंतर चौकार आला, चांगली गोलंदाजी देखील झाली, परंतु ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट टार्गेट सेट करण्यासाठी फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असता, पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असता, समोरच्या संघासमोर तुम्ही टार्गेट उभं करत असता, अशा क्षणाला तुम्हाला पहिल्या षटकामध्ये किमान 10 धावा तुमच्या हाताशी असणं आणि ती पार्टनरशिप तुमची बिल्डअप होती, अभेद्य भागीदारी पाहायला मिळाली, कोणत्याही प्रकारचा गडी गमावला नाहीये. परंतु सुरुवातीचा इतिहास हा सांगण्यापुरता असतो, परंतु ज्याला शेवट आपल्या नावावर करता येतो त्याला मात्र विजयाच्या शिखरावर अगदी दिमागदार आणि डौलदार पद्धतीनं विराजमान होता येतं. हा शेवट कोण कोणाच्या नावावर करणार हे द्वंद्व येणारे काही चेंडू, येणाऱ्या काही षटकं आपल्या समोर व्यक्त करतील. श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाकडनं षटक क्रमांक 2 घेऊन येईल गोलंदाज ओमकार. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, तो म्हणजेच कुणाल. कल्पेशनं पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके खेळलेत. आता कुणाल जो नॉन स्ट्रायकिंग एंडची भूमिका बजावत होता तो मात्र आता स्ट्रायकिंग एंडला असेल. गोलंदाज ओमकारचा हा पहिला चेंडू, षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 1. शफल झालेत इथे मात्र फाईन लेगला चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. टायमिंग प्रॉपर नाहीये, संधी होती. मग एकतर संधी तुमच्या समोर कधीच आयती चालून येत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि संधी नुसतीच निर्माण करून भागत नाही, तर निर्माण केलेल्या संधीचं सोनं करण्याची धमक तुमच्या उरात घेऊन तुम्हाला या खेळपट्टीच्या आखाड्यात उतरणं ही फार महत्वाची बाब असते. इथे मात्र संधी होती, ती गमावली गेली. सिंगलवर समाधान आहे. संघाची धावसंख्या धावफलकार 1-1-11, एकावर एक 11 धावा. महाराष्ट्रात सध्या ज्यांचं नाव गाजतं एमआर पॅनलचे सर्वांनी माधवजी ठाकरे सर यांचे ते शुभागमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर पंच राज माधव ठाकरे यांचं देखील इथे शुभागमन झाले, त्यांचं देखील मनापासून स्वागत. यावेळेला चांगला फटका पॉइंटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. या चुका ज्या आहेत ना, या सिंगल डबल इथे मात्र नाही. क्रिकेटच्या मैदानात सावधानता, सजगता आणि सतर्कता नसेल तर मग मात्र चुकीला माफी नाही. हा आलाय कासणेकरांचा चौकार. या चौकारानं फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या कासणे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 15 धावा. धावांचा रतीब वाढतोय. क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं अत्यंत आवश्यक आहे. इथे मात्र या अगोदरच्या क्षेत्ररक्षकाच्या चुकीला मैदानात थारा न देता अनप्लेबल यॉर्कर बॉल थेट यष्ट्यांचा घेतलाय वेध आणि कल्पेशच्या रूपानं हा पहिला धक्का पीजी स्पोर्ट्स कासणे या
मिळेल. शफल झालेत, स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु कमाल म्हणावी लागेल गोलंदाजाची. ज्या पद्धतीनं फिल्डिंग सेटअप आपल्याला पाहायला मिळाला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक लावला. मी कालही विश्लेषण करताना म्हटलं होतं की तुम्ही आपला क्षेत्ररक्षक कुठे तैनात करत आहात यानुसार आपल्याला बॉल डिलिव्हर करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही बॉडी लाईनला क्षेत्ररक्षक ठेवत असाल तर निश्चितपणानं तिथं कॅचेससाठी तुम्हाला कोणत्या चेंडू हाताळले पाहिजेत, कोणते चेंडू यूज केले पाहिजेत, कोणत्या प्रकारचे चेंडू फेकले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं. या षटकातला पुढचा चेंडू इथे देखील पुन्हा सातत्याने, इथे मात्र कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रमावस्था. आणि या संभ्रमावस्थेमध्ये ही धाव घेण्याची अजिबात आवश्यकता नव्हती स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. चेंडू हातामध्ये आहे, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि असं असताना इथे मात्र धाव बाद. विकी स्पोर्ट्स 70-70 म्हणजेच सन्माननीय विकीजी तरणे यांच्याकडनं बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट यांच्यासाठी 70-70 ची कॅप आपल्याला देण्यात आलेली आहे. आदरणीय विकीदादा तरणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी विकीदादा तरणे यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. विकीदादा तरणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. ज्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालाय ते सन्माननीय प्रदीपजी हलके यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. बघा, सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. मी मगाशीच म्हटलं की कल्पेश गेल्यानंतर जी टॉप ऑर्डर जर कोलॅप्स झाली, अगदी सुरुवातीची फलंदाजांची फळी जर विस्कळीत झाली तर मग त्या डावाला आकार देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो आकार कुठेतरी अपयशी ठरला. गोलंदाज आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 मध्ये ओमकारनं 2 विकेट मिळवल्या, एक स्वतःच्या नावावर आणि एक धावबादच्या स्वरूपामध्ये. हे षटक फार महत्वाचं ठरलंय, टर्निंग पॉइंट ठरलाय. षटक क्रमांक 3 असेल, शेवटचं षटक असेल. यानंतर होणारा सामना श्रीराम स्पोर्ट्स पाली आणि खांडवळ बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लगेच टॉस साठी यायचंय. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 17 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये केवळ 7 धावा आल्यात. शेवटचं षटक फुल टॉस बॉल आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. निश्चित डिफाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे ठेवला गेलाय. सिंगलवर पुन्हा समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 18 धावा. हे जे उर्वरित 5 चेंडू आहेत, या 5 चेंडूवर मी म्हणेल जर समोरच्या संघाला सेकंड इनिंग मध्ये ज्या वेळेला तुम्ही पाठलाग करण्यासाठी इन्व्हाइट करणार आहात त्यावेळेला जर दबावात खेळवायचं असेल तर या 5 पैकी 2 बिग हिट येणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्टेप आउट केल्या, मेरिट पर्यंत पोहोचलेत, परंतु इथे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकदा धाव निघाली, पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन विकेट, चांगला ताळमेळ पाहायला मिळतो आणि इथे मात्र 1 शॉट. पंचांचा इशारा येईल 1 शॉट. आता मात्र ज्याला म्हणतो ना आपण नुसतीच मेहनत करून फायदा नसतो, त्या मेहनतीला एक ग्रामीण भाषेमध्ये चांगली म्हण आहे. ते माधव काका असते तर त्यांनी ती अतिशय सुंदररित्या वापरली असती. एक धाव आली आहे, संघाची धावसंख्या 1 पुढे सरेल. फुल टॉस बॉल, इथे मात्र पॉइंटला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र फेकी चांगली होती. कलेक्शन मात्र जमलं नाही. आपल्या फॉलो थ्रू मध्ये तिथे गोलंदाज स्वतः बॅकअपला तयार होता, परंतु चेंडू कलेक्ट करणं अत्यंत आवश्यक असतं. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल. 21-21, 2 1, 21 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या षटकामध्ये देखील गोलंदाज निवृत्तीची कमाल म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं षटक क्रमांक 2 मध्ये ओमकारनं फॉर्म मिळवला, 2 मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं, पुनरागमन झालं श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाचं. अगदी त्याच फॉर्मला पिक केलं, षटक क्रमांक 3 ला स्टार्ट केलं आणि तोच फॉर्म इथे मात्र कॅरी फॉरवर्ड केला जातोय. लाजवाब स्पेल आहे. म्हणून मित्रांनो, मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं षटकार आणि चौकार आल्यानंतर की सुरुवात कुणाच्याही नावावर असली त्याच्यानं इतिहास घडत नाही. ज्याला शेवट, ज्याला निकाल आणि ज्याला परिणाम आपल्या नावावर करता येतो त्यालाच विजयाच्या परिमाणामध्ये बसवलं जातं. यावेळेला स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला संधी होती, ती गमावली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जिथे गडी बाद झाला असता आणि चेंडू देखील निर्धाव निघाला असता तिथे मात्र गडी वाचलाय, त्याला जीवनदान देखील मिळालंय आणि या 2 धावा पीजी स्पोर्ट्स कासणे संघाच्या धावा खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 न पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावर आता पाहायला मिळते, ती म्हणजेच 23 धावा.
अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका येईल का कल्पेशच्या जाण्यानंतर? म्हणजे चेंडू क्रमांक 4 नंतर आतापर्यंत एकही मोठा फटका पीजी स्पोर्ट्स कासणे संघाच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाही. इथे मात्र जोरदार प्रहार केलाय वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स चेंडू निघून जायला आरपार सीमा पार चौकार. या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा. एक मोठा फटका म्हणून खरं तर या षटकामध्ये कमाल काय राहिली आहे, सुरुवातीच्या 4 चेंडूंवर मोठे फटके आले नाहीत, परंतु डाव थांबला नाही. सिंगल डबल आल्या, स्ट्राईक रोटेट होत राहिली, धावफलकावर धावा जमा होत राहिल्या. याही वेळेला स्टेप आउट केलं, चांगली गोलंदाजी, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, डॉट बॉलने केली आहे सांगता. 3 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या पीजी स्पोर्ट्स कासणे या संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा आणि विजयाकरता श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला आवश्यक असतील 18 चेंडू 28 धावा. धन्यवाद सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे लाडके आमदार हॅड्रिक आमदार शांताराम तुकाराम मोरे साहेबांना विनंती करेल, साहेब आपण या आजच्या दिवसामध्ये नुसत्या क्रिकेटचे सामने नाही तर महार रक्तदान शिबिर, एक सामाजिक बांधिलकी आणि याचं उद्घाटन सन्माननीय मोरे साहेबांना विनंती करेल आपण गणरायांना पुष्पहार अर्पण करून गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तसेच दिनेशजी गोंदे साहेबांना विनंती करतो आपण राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करायचा आहे. आज महार रक्तदान शिबिर, एक सामाजिक बांधिलकी, भूषणजी दळवी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने हे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचे उद्घाटक सन्माननीय शांताराम तुकाराम मोरे साहेब करतील. सन्माननीय लाडके आमदार हॅड्रिक आमदार ह्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे आदरणीय शांताराम तुकाराम मोरे साहेब. धन्यवाद. मी सन्माननीय मोरे साहेबांना विनंती करू श्रीफल वाढवून आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद आदरणीय मोरे साहेब. संपूर्ण ब्लड कॅम्पचे जे डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहे, त्यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय आदरणीय मोरे साहेब जे पहिले रक्तदाते आहेत रत्नदीप दळवी यांची विचारपूस करतायत आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांताराम तुकाराम मोरे साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं कासने गावामध्ये होत असतात. ज्या वेळेस कासने गावामध्ये येत असतात ना त्या वेळेस नेहमीच निधीचं वाटप आम्हाला इथे या मैदानावरच करत असणारे व्यक्तिमत्व आदरणीय शांताराम मोरे साहेब आपण पाहू शकता या रक्तदान शिबिरासाठी खास करून उपस्थित झालेले आहेत. हे संपूर्ण स्पर्धा स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2025. आज सन्माननीय ह्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय भूषणजी दळवी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने या स्पर्धेचं आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लाईफलाईन ब्लड कॅम्प बापगाव इथे लोकेटेड आहे. बापगाववरनं हा कॅम्प आपण इथे आयोजन करण्यात आलेला आहे आपण या सर्व कार्यक्रमासाठी. खास करून आपल्या विभागातील एखाद्या पेशंटला एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता लागली तर खूप दूर ठाणा मुंबईसारखे जावं लागणार नाही, तर त्याची व्यवस्था बापगाववरनंच होईल या अनुषंगाने ह्या ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि
बापगाव सारख्या अतिशय जवळचा आपला हा विभाग आहे. बापगाव म्हटलं तर आपल्या भिवंडी तालुक्यातील सन्माननीय मोरे साहेबांचाच मतदारसंघातील हे गाव आहे. त्या ठिकाणी ही ब्लड बँक आहे. म्हणजे आपल्या विभागामध्ये एखाद्या रुग्णाला जर रक्ताची आवश्यकता लागली तर ती आपल्याच विभागामध्ये अर्थातच बापगाव येथे लाईफलाईन ब्लड बँक इथे आपल्याला उपलब्ध होईल. या अनुषंगाने चांगली संकल्पना भूषणजी दळवी आणि अमोलजी दळवी यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या रत्नदीप आपण या इकडे वर या. स्वतः रेल्वेमध्ये काम करतात रत्नदीप. आणि सामाजिक बांधिलकी काय असते तर सामाजिक बांधिलकी आहे की आपण रक्तदान करून एक देशसेवेला हातभार लावायचा आहे, रुग्णसेवेला हातभार लावायचा आहे. कारण रक्त म्हटलं तर ते फक्त कुठल्याच लॅबमध्ये बनत नाही, ते फक्त आणि फक्त माणसातूनच माणसाला रक्ताची व्यवस्था असते. एका रक्ताच्या घटकामध्ये जर विचार केला पॅटलेट्स आणि प्लाझ्मा अशा 3 घटकांमध्ये रक्ताची विभागणी होते आणि मग त्या रुग्णाला त्याची मदत होते. असे एक रक्तदाता 3 रुग्णांचं प्राण वाचवायचं काम करतो. आज आपल्या ह्या कॅम्पचे पहिले रक्तदाते अर्थातच रत्नदीप दळवी. जोरदार टाळ्या होते रत्नदीपसाठी. सर्वांनी रत्नदीपकडनं आदर्श घेऊन सर्वांनी रक्तदान करायचं आहे आजच्या दिवसामध्ये. रत्नदीप दळवी यांचं पहिलं रक्तदाते आहेत आजच्या ह्या दिवसातील. सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या कॅम्पला सुरुवात झाली. आणि पहिले रक्तदाते अर्थातच आमचे सन्माननीय रत्नदीप दळवी जे भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना माहिती आहे रक्ताची गरज आणि रक्ताबाबतीत त्यांची जनजागृती त्यांनी नेहमीच रेल्वे प्रशासन आणि आपली संपूर्ण आरोग्य व्यवस्था करत असते. पहिले रक्तदाते आपण ह्या रक्तदानाच्या शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ एक 50 रक्तदात्यांची व्यवस्था 50 रक्तदात्यांनी रक्तदान करावं अशी आमची इच्छा आहे. आणि सर्व रक्तदात्यांना सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण तोपर्यंत सर्वांनी तयार राहायचं आहे रक्तदानासाठी. मी आमदार साहेबांना विनंती केली आपण समोर यायचं आहे. या दिनेशजी गोंदली साहेब आपण सुद्धा या. भूषणजी या, आपण अमोलजी या, प्रदीपजी हलके या, सन्माननीय सुधीरजी दळवी साहेब, गायकर भाऊ आपण सर्वांनी या पुढे या. नानाशेठ गोंदली आपण या. आमचे कसनेगावचे विद्यमान उपसरपंच दळवी काका या, पुंडलिकजी दळवी साहेब आपण सुद्धा या, सर्वांनी या. प्रवीणजी गगे, आणि या रक्तदानाला सुरुवात झाली आहे. पहिलाच रक्तदाते आहेत रत्नदीपजी. आणि धन्यवाद आमदार साहेब आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात. या संपूर्ण मान्यवरांचं आमदार साहेबांना विनंती आपण 2 मिनिटं बसून घ्यायचं आहे. तत्पूर्वी विनंती असेल आपण आमदार साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. तरी या स्पर्धेचे आयोजक अर्थात भूषणजी दळवी आणि अमोलजी दळवी या दोन्ही मान्यवरांनी विनंती केली आपण सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम तुकाराम मोरे साहेबांना माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. साहेब धन्यवाद. या स्पर्धेला आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि एक सामाजिक उपक्रमाला हातभार लावला. सामाजिक उपक्रमासाठी आम्हाला प्रवृत्त केलं की असे समाजकार्य आपल्याकडनं होत राहो. आणि इथे मात्र हे पाहू शकता भूषणजी दळवी, अमोलजी दळवी सन्माननीय आमदार साहेबांना सन्मानित करतात. माईची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन. साहेब धन्यवाद. आपण या स्पर्धेला आलात वेळात वेळ काढून. खरं तर सकाळीच आमचं फोनवर बोलणं झालं होतं आमदार साहेबांचं ना आमचं. वेळ खूप कमी होता पण आमदार साहेबांनी सांगितलं की 2 मिनिटाची धावती भेट, पण मात्र कासनेकरांना नाराज करणार नाही. आणि या कासनेगावच्या या व्यासपीठावर आपण आलात. धन्यवाद. साहेबांना विनंती आहे
सन्माननीय आमदार साहेब माईची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देत आहेत. धन्यवाद आमदार साहेब, आपण या ठिकाणी आलात, या आमच्या सत्कार मूर्तीचा सत्कार केलं त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद साहेब, आमच्यातून रजा घेता साहेब, आपण वेलात वेल काढून आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सहा धावा यावेळेला मात्र निश्चित अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बघा ज्या पॅनल्टीच्या ज्या रन आहेत, ज्या आपण चांगली गोलंदाजी, भन्नाट वेगावर स्वार. पहिला डाव जर आपण पाहिला तर पहिल्या डावामध्ये 18 चेंडूंमध्ये 27 धावा झाल्या होत्या, परंतु पॅनल्टीच्या 2 धावा अशा एकूण 29 धावा आणि विजयाकरता आता मात्र आवश्यक असतील 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आतापर्यंत या षटकातले चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 6 धावा. विजयाकरता अजूनही 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पहिले षटक कल्पेशच्या माध्यमातून जबरदस्त. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यावर घणाघाती आघात झालाय आणि या डावाचा यलगार देखील बॅटरच्या माध्यमातून चेंडू फरार, सीमापार, 4 धावांचा चौकार. चला, श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाचा कर्णधार आणि खांडवळ बी संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाचा कर्णधार आपण लगेचच यायचंय. पाली संघाचा कर्णधार आणि खांडवळ बी संघाचा कर्णधार आपण लगेचच टॉस साठी यायचंय. सन्माननीय गायकर भाऊंना मी विनंती करतो, गायकर साहेबांना, की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. 18 चेंडू आणि 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये कल्पेशचं चांगलं षटक राहिलं. शेवटच्या चेंडूवर तरी चौकार आला, तरी देखील जशी सुरुवात पीजी स्पोर्ट्स काकणेनं केली होती, पहिल्या षटकामध्ये 10 धावा केल्या होत्या, अगदी त्याच पद्धतीची सुरुवात 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाकडनं पाहायला मिळते. समीकरण जर आता आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयाकरता 20 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू आणि विजयाकरता 20 धावांची. यावेळी टॉस चालू आहे श्रीराम स्पोर्ट्स पाली विपक्ष खांडवळ बी, आणि आमच्यापर्यंत श्रीराम स्पोर्ट्स पाली संघ नाणेफेक जिंकलेली आहे. यावेळेला पहिलाच चेंडू आणि त्यावर मात्र गणाघाती आघात झालाय. क्षेत्ररक्षकाच्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय, थेट सीमा पार, हालाय षटकार. या 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर निलेशच्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला गेलाय, तो म्हणजेच श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या फलंदाजानं जे लक्ष्य 12 चेंडू आणि 20 धावांचं होतं, ते मात्र आता 11 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 14 धावा निश्चित एक मोठा फटका. झटपेट क्रिकेटचं हेच तर एक वैशिष्ट्य आहे, जे तुम्हाला एखादं टफ ओव्हर आली, एखादी टफ खऱ्या अर्थानं षटक आलं, तर ते षटक त्या मॅचला एक वेगळ्या प्रकारचं वळण देत असतं. एखादा मोठा फटका तुमचा जो आस्किंग रन रेट जो आहे त्याला मात्र मध्येच इन्क्रीज करत असतो, मध्येच त्याला कमी करत असतो.
असेल ते खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र लगातारचे 2 षटकार बॅटरच्या माध्यमातून आले आणि जो प्रवास 30 धावांचा होता विथ पॅनलाइज केलेला संघ विथ पॅनल्टी आपल्याला मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळतो. म्हणून मित्रांनो म्हणतात ना की परिस्थिती आपल्याला हवी तशी आपल्या पदरात कधीच येत नाही, परंतु त्या परिस्थितीला जी पदरात आलेली परिस्थिती, जी आपल्या पुढ्यात आलेली परिस्थिती आहे, तिला मात्र आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपला खेळ आपण उंचावणं अत्यंत आवश्यक आहे. याही वेळेला फुल टॉस बॉल डीप मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचेल परंतु थांबवण्यात अपयश आणि आणखी एक दमदार चौकार. आवश्यकता असताना आतापर्यंत 11 चेंडू झालेत आणि 11 चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती म्हणजेच जानू काका 27 धावा. कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाकडे या. जानू काका, पाण्याची सोय करायची, पाण्याची व्यवस्था खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. जानू काका कृपा करून. चला प्रवीणजी या, आपण दुसरे रक्तदाते प्रवीणजी गगे. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यावर घडाघाती आघात परंतु टायमिंग प्रॉपर नाही आणि यावेळेला मात्र धक्का बसलाय 30 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा या टीमला. मोजी सुतार यांच्याशी आपण संपर्क साधायचा. भूषणजी दलवी. निश्चित गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर दीपक ठाकरे यांच्याकडे 500 रुपये. चला उमेशजी हलके आलेले आहेत रक्तदाते. चला आपण सुद्धा आपली नावनोंदणी करून घ्या. आणि जो संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होईल त्याला कंपल्सरी रक्तदान करायचं आहे. आणि ज्या संघाने 7 रक्तदाते जर दिले आपल्या संघातील तर त्यांना पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये फुकट खेळवण्यात येईल. कुठली एंट्री फी नसेल याची दक्षता घ्या. 7 रक्तदाते. चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच करा. नाही 12वा प्लेअर नसल्यामुळे आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे अनाऊन्स करणार नाही आहोत. यावेळेला प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजेच श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाकडनं ज्यानं दुसरं षटक टाकलेलं होतं. गोलंदाज ओमकार ओमकार ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. ओमकार या आणि चला लगेचच श्रीराम स्पोर्ट्स पाली संघ आपण मैदानात जायचं, आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचं.
श्रीराम स्पोर्ट्स पाली संघ आपण लगेचच मैदानात उतरायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे आणि कांडवळ बी आपण डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. पंच आपण लगेचच मैदानाच्या दिशेने निघायचं आहे.